नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या मुलींचे एक्झाम चालू आहेत, त्यामुळे स्कूलमध्ये जवळजवळ 4 फेऱ्या माराव्या लागतात। तर सकाळी 7 वाजता कृपाला पप्पा घेऊन जातात, पण 9:30 वाजता लगेच मला आणावं लागतं आणि घरी आल्यानंतर पटापट सगळी कामावरून स्वयंपाक करून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर आज्ञाला 12 वाजता स्कूलमध्ये सोडावं लागतं। तर आज्ञाला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर पुन्हा एकदा घरी येऊन सगळी बाकीची कामं आवरून घेते आणि त्याच्यानंतर जेवून वगैरे लगेच एडिटिंगला बसते। तर थोडीफार व्हिडिओची एडिटिंग करते आणि पुन्हा एकदा हिला 3:30 वाजता स्कूलमध्ये घ्यायला जाते। जोपर्यंत यांची एक्झाम संपत नाही तोपर्यंत आठवडाभर तरी यांची अशीच रुटीन चालू राहणार। आज आम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहायच्या होत्या, म्हणून आम्ही इथे गणपती बाप्पाच्या कारखान्यामध्ये आलो। ऍक्च्युली एकदा श्रावण महिना चालू झाला की लगेच आम्ही मूर्त्या बघायला येतो, पण यावेळी थोडा उशीरच झाला। तर भिवंडीमध्ये जर 1-2 नाही तर खूप सारे कारखाने आहेत जिथे गणपती बाप्पाच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत। खूप साऱ्या मूर्त्या बघून झाल्यानंतर बाप्पाची एक मूर्ती सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर आम्ही इथे भाजी मार्केटला बाप्पाची आम्ही कोणती मूर्ती सिलेक्ट केलेली आहे ते तुम्हाला गणेश चतुर्थीला पाहायला मिळेल। तर चला मंडळी, आजचा मिनी ब्लॉग इथे संपलेला आहे। आता उद्या भेटूया, बाय बाय।